मुंबईमधली पुढची बातमी आहे। भाजप कार्यकर्त्यांकडनं पैसे वाटप झाल्याचा आरोप करत ताडदेवमध्ये मोठा राडा झाल्याचं समजतंय। लाडक्या बहिणींच्या नावाखाली पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलेला आहे। महिलांच्या विरोधानंतर पळ काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर वातावरण आणखी तापल्याचं पाहायला मिळालं। काही पुरुष हे पैसे घेऊन आल्याचा आता दावा काही महिलांनी केलेला आहे आणि याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला आहे। ताडदेव मधल्या वॉर्ड क्रमांक 215 मधला हा सगळा प्रकार आहे। कल्याणमध्ये शिवसेना आणि ठाकरे सेना आमने सामने आल्याचं समोर आलं। निवडणूक प्रचारादरम्यान स्लिप वाटपावरनं या दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला। दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। पोलीस देखील आजूबाजूला उपस्थित होते, त्यामुळे हा वाद तत्काळ सोडवण्यात आला। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा महानगरपालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे। शिवसेना आणि ठाकरे सेना आमने सामने या निवडणुकीमध्ये लढतायत आणि इतरही पालिकांमध्ये या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। निवडणूक प्रचारादरम्यान स्लिप वाटपावरनं मोठा वाद झाल्याचं समोर आलं आणि दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडनं अजब न्याय लावला जात असल्याचं पाहायला मिळतंय। नियमावलीमुळे ज्येष्ठ नागरिक हे मतदानापासून वंचित राहणार की काय असंच दिसतंय, कारण यंदाच्या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचं घरी जाऊन मतदान घेतलं जाणार नाहीये। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र अशी तरतूद होती असा दावा होतोय। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा पर्याय का दिला जात नाही असा सवाल देखील आता विचारला जातोय। मुंबईतली बातमी आहे। मुंबईतल्या विक्रोळीमधलं राजकीय वातावरण तापलेलं आहे। विक्रोळी प्रभाग 124 मध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरे सेना असा वाद गेले काही दिवस सुरू होता आणि दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका देखील रंगलेली होती। पैसे वाटपाच्या आरोपांवरनं दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद झाला होता आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार देखील घडला होता। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। कालचा जो प्रकार झाला, ते लोक पैसे वाटत होते। माझ्या पदाधिकाऱ्याने त्यांना विचारला म्हणून त्या लोकांनी डायरेक्टली हारून खाननी, त्याच्या मुलांनी, फरीदलाला आणि आझाद डॅडी ह्या लोकांनी त्यांच्यावरती डायरेक्ट हल्ला चढवला। पण त्यांचे आरोप माझ्यावरती की बाबा आम्हीच प्लॅनिंग वगैरे केलं, हे ते केलं। तर आमच्या लोकांना लागलंय, प्लॅनिंग कोण करणार? मी तर नव्हतो जागेवरती, मी वॉर्डामध्ये नाही आहे, मग कसं काय कोण प्लॅनिंग करणार? अच्छा, लागलंय माझ्या लोकांना आणि आरोप हे करतात आहे। आणि शिवाय ह्यांच्यावरती FIR झाली आहे, तर पोलीस प्रशासनाने FIR तर बघूनच केली असेल ना काहीतरी, हे खोटे आरोप करतात आहे। हा नितीन गायकवाड, हा त्याचा खास आहे। हा वॉन्टेड मध्ये त्याच्या घरी होता आणि हा आता देश सोडून पडून गेलाय। हा आमचे महाराष्ट्रातून मोठा गुन्हेगार आणि आज तो देश सोडून इथून पडून गेलाय। ह्याला पडवण्यामध्ये पण ह्याचा हात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।